10 पटीनं एखादी गाय असेल, खूप शांत गाय आहे, साधी गाय आहे, आणि त्या गायीनं जर एखाद्या पाडसाला एखाद्या वासराला जन्म दिला असेल तर गाय जेवढी शांत होती त्याच्या 10 पटीनं, या मावशी बसा, त्याच्या 10 पटीनं ती गाय हुंकार होऊन जाते. आणि जर वाघीण असेल आणि त्या वाघिणीनं जर पाडसाला जन्म दिला असेल, छाव्याला जन्म दिला असेल, तर ती वाघीण कोणालाही असं थोडी म्हणणार आहे की कोणीही या आणि माझं दूध घेऊन जा आणि तुम्ही त्या ठिकाणी वाघाची डरकाळी फोडा, सांगणार आहे. शिक्षणाचंही तसंच आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेस सांगितलं होतं शिक्षण वाघिणीचं दूध आहे. शिक्षण घेण्यासाठी खूप यातना भोगावं लागतात, कठीण परिस्थितीतून जावं लागते. काही काही मुलांना शिक्षण घेण्यासाठी ज्या हाल अपेष्टा सहन कराव्या लागतात त्या शब्दात आपण मागू शकत नाही, त्याच्यापैकीच आम्ही आहोत. पण आज जर कल्पना केली त्यावेळेसची, आज जर कल्पना केली तर असं वाटतं की आपण खरंच शिक्षण घेण्यासाठी जी परिस्थिती सहन केलेली आहे, सोसलेली आहे, ती आजची मुलं, आजचे विद्यार्थी सहन करू शकत नाहीत. आणि ती सहन करण्याची ताकद कमी झाली, कुवत कमी झाली. म्हणून आज तुमच्या आमच्यापैकी कलेक्टरच्या खुर्चीवर बसणाऱ्याची जी संख्या आहे ती कमी झालेली आहे.